ते सध्या मनसेचे यशवंत केल्लेदार आपल्याशी जोडले गेलेले आहेत. यशवंत केल्लेदारजी, सत्ताधाऱ्यांना सामान्य मुंबईकराच्या जीवाचा मोल राहिलेला नाहीये का असा प्रश्न विचारण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. पुन्हा एकदा मॅनहोलमध्ये अशा पद्धतीने व्यक्ती पडल्याची घटना घडली आहे. नाही ना, नक्कीच नाही झाले आहे. हे सगळं प्रशासन असो किंवा सत्ताधारी ढिम्म आहेत, सगळे ढिम्म. आम्ही गेले 2-2.5 महिने मान्सूनपूर्व सफाई चालू होती, तेव्हा रोज ओरडून सांगत होतो की ही साफसफाई आहे, ही कागदावरची आहे, प्रत्यक्षात साफसफाई होत नाहीये. त्याचे फोटोग्राफ दाखवले, व्हिडिओज दाखवले, प्रात्यक्षिक करून दाखवलेत आम्ही की नाहीये होत आहे. सभागृहात दाखवले, सभागृहात दाखवले, पटलावर आहेत ते, असं नाही रेकॉर्डवर आहेत. पण हे हलतच नाहीत. ह्यांना आम्हाला त्यांना वाटतं की विरोध करायचा म्हणून विरोध करतायत. नाही, आम्ही पोटतिडकीने बोलतो. आता तो माणूस 11 वाजता पडलाय माझ्या माहितीप्रमाणे, आता 2 वाजले, 4 तास तो बिचारा माणूस आता मिळाली बॉडी असं मला कळलं. आता ती मला त्याला बॉडीच म्हणावं लागेल, कारण 4 तासात कोण जिवंत राहणार आहे. हा सगळा गलथान कारभार आहे. हा प्रशासनाचा कोणावर अंकुश नाहीये. गेले 4 वर्षात प्रशासन मुजोर झालंय. प्रशासकीय काळात ही मुजोरी तोडायचं काम कोणाचं आहे? सत्ताधाऱ्यांचं आहे ना. तुम्ही स्वतःची नैतिकता सोडून कशी काय झटकू शकता? तुमची तेवढीच जबाबदारी आहे. असं जबाबदारी प्रशासनावर आणि कॉन्ट्रॅक्टरवर ढकलून नाही चालणार. ही तेवढीच जबाबदारी सत्ताधाऱ्यांची देखील, आणि त्यांनी याची जबाबदारी घ्यायला पाहिजे. तो मनुष्य मला आता टीव्हीवर दिसतोय, त्यांनी बाहेर काढलाय त्या मॅनहोल म्हणून, बिचारा डेड बॉडी पूर्ण गेलाय तो. डॉक्टर अमरापूरकर, चांगला वेल नोन तज्ञ डॉक्टर अमरापूरकर पण असेच गेले होते मॅनहोल मध्ये. कुठेही नालेसफाई नीट झाली नाही. मी ओरडून सांगत होतो त्यावेळेला, आमचं ऐकलं नाही. आम्ही सांगितलं होतं की त्या नालासफाई करताना तुमचे अधिकारी तिकडे फिरकत नाहीत, अधिकाऱ्यांनी तिकडे जाणं गरजेचं आहे. रस्त्यांची कामं सिमेंटची झाली तेव्हाही अधिकारी फिरकले नाहीत. त्यामुळे हरित लवादाने किंवा कोर्टाने दिलेले नॉर्म्स पाळले जात नाहीत. झाडांच्या हे जे आहेत मुळं जी ती कापली जात आहेत, त्यामुळे झाडं कमकुवत होत आहेत. ते आज ना उद्या अंग सोडणार. पावसाळ्यात ते अंग सोडायला सुरुवात केली. बघा ना तुम्ही, गेल्या 2 वर्षामध्ये झाडं पडण्याचे प्रकार किती वाढलेत. ते का वाढले? ह्या सिमेंटच्या रस्ते हे जे केलेत चुकीच्या पद्धतीने, त्याचेच परिणाम आहेत. मग ह्याच्यावर कोणाचं सत्ताधाऱ्यांनी लक्ष ठेवायचं ना कोणी ठेवायचं? जर प्रशासन तुमचं ऐकत नाही असा अर्थ होतो. मग तुम्हाला सत्ता जर हाताळता येत नाही, प्रशासन तुमचं ऐकत नसेल, तर तुमचा अधिकार नाही तुम्हाला तिथे बसायचा किंवा त्या खुर्चीत बसायचा. यशवंत केल्लेदारजी, काही वेळापूर्वी असे इन्सिडेंट आहेत ना, हे काही यंदा झालेत अशातला भाग नाही, यापूर्वी झालेत. प्रत्येक वेळेला काय होतं, एखादा चौकशी आयोग, चौकशी नेमली जाते, मग चौकशी अंती आम्ही त्याच्यावर कारवाई करू असं म्हटलं जातं. चर्चा होते, शोक प्रस्ताव येतो, श्रद्धांजली वाहिली जाते, परत पुढच्या वर्षी सेम. काय वेगळं आहे मला सांगा ना. काय तुम्ही ठोस उपाययोजना काय करणार आहात की नाही? तुम्ही जाळ्या लावणार होतात, का नाही जाळ्या लावल्यात आतापर्यंत? मुळात या वेळेला प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं यशवंत केल्लेदारजी की यावेळेला बीएमसीचं काहीतरी तिथं काम सुरू होतं आणि बॅरिगेटिंग तिथं नव्हतं. पण काही वेळापूर्वी नवनाथ बन यांच्याशी जेव्हा आम्ही बोललो, ते म्हणतायत की वॉर्ड ऑफिसरशी मी बोललो, तिथं वर्क ऑर्डर नव्हती कुठली अधिकृत. म्हणजे हा सुद्धा ढिसाळपणा यातून आता समोर येतोय. एक्झॅक्टली सांगतोय. तुमच्याकडे एकतर वर्क ऑर्डर नसतात. वर्क ऑर्डर नसताना पण तुम्ही इमर्जन्सीसाठी काम करत असाल, मान्य आहे चला. पण तुम्ही काम करत असताना तुमच्याकडे तिकडे प्रिकॉशन मेजर घ्यायला नकोत का? तिकडे तुम्हाला बॅरिकेडिंग लावायला नकोत का? बॅरिकेडिंग लावून तो एरिया सील करायला नको का? ह्या गोष्टी तुम्ही करणार नाही. भर पावसामध्ये जेव्हा पाणी तुंबतंय तेव्हा तुम्ही ही कामं करताना तुम्ही प्रिकॉशन्स घेत नाही. म्हणजे किती मुजोरी आहे मला सांगा ना प्रशासनाची. हकनाक बळी चाललेत, ह्याचं काही ह्यांना पडलेली नाही का हो? मला सत्ताधाऱ्यांना आणि प्रशासन दोघांना मी ह्या गोष्टीसाठी जबाबदार धरतो, कारण ही जबाबदारी दोघांची आहे, नैतिकता दोघांची आहे. अगदी ठीक. यशवंत केल्लेदारजी, धन्यवाद. आपण जय महाराष्ट्राशी या सगळ्या संदर्भात सविस्तरपणे बोललात यासाठी.